ठरवलं, मी मगाशी तुम्ही जे म्हणालात ना, प्रश्न विचारले ज्या पद्धतीने जातात ते, मला असं नाही वाटत की प्रश्न विचारायला हिंमत लागते. मला असं वाटतं की प्रश्न विचारायला तुमच्यामध्ये ती इच्छाशक्ती असावी लागते. तुमच्यात इच्छाशक्ती असेल, तुम्ही बरोबर विचारता. आणि त्याला दुसरी जोड अशी आहे की तुम्ही जर स्वतःच स्वच्छ असाल तरच तुम्ही विचारू शकता, नाही तरच ती इच्छाशक्ती होते. मी आज जर कोणाकडनं पैसे घेतले असते, आता हे पण आहे की खूप लोक तुम्ही स्वच्छ असाल तरी सुद्धा तुम्हाला डॅमेज करायचे प्रयत्न करतात किंवा तुम्हाला बिघडवण्याचे प्रयत्न करतात. जसं की तुम्हालाही पाकिट देण्याचे प्रयत्न होतात. खूप लोक ते पाकिट पत्रकार कुठून आले, कारण काही लोक घेत असतील कदाचित त्याच्यातनं ते आले, किंवा काही लोक ऑफर करतायत म्हणूनही ते आलेले आहेत. पण जे घेत नाहीयेत त्यांचं काय मग? जसं की मी ज्या वेळेला निवडणुका कव्हर केल्या, मी तिन्ही निवडणुका आता गेल्या 1.5 वर्षात त्या कव्हर केल्या, लोकसभा, विधानसभा आणि आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्था. या निवडणुकांमध्ये सुद्धा असं झालेलं आहे की तुम्ही काहींच्या मुलाखती घेताय किंवा काही लोकांना भेटायला जाताय, ते तुम्हाला काही ना काही स्वरूपाच्या काही ना काही गोष्टी ऑफर करायचे प्रयत्न करतात. मी त्यातली एकही गोष्ट घेतली, म्हणून मला आजही मुंबई लोकलनंच प्रवास करावा लागतो. माझ्या कुठेही गाडी मला घेता आलेली नाहीये 10 वर्षांमध्ये, ना मला कुठे मी घरं बैरं घेऊन ठेवलेली आहेत वगैरे, हे काहीही मी केलेलं नाही. हे का करू शकलेलं नाही? कारण मी फक्त माझ्या पगारावर जगते, त्याच्यामुळेच मी ते करू शकलेले आहे. पण हे आहे की तुम्ही ते घेतलेलं नाहीये, मी कोणाकडनं एक पैसाही घेतलेला नाहीये किंवा मी कोणाकडनं कुठलेही फेवर्स घेतलेले नाहीयेत, प्लस माझ्या संस्थेने सुद्धा ते घेतलेले नाहीयेत, प्लस माझे जे वरिष्ठ आहेत त्यांनीही ते घेतलेले नाहीयेत, म्हणून मला तो तिथनंही सपोर्ट आहे. मी एकटीच स्वच्छ असते आणि जर ती संस्था नसती किंवा माझे बॉस नसते तरी सुद्धा मला कदाचित यातल्या गोष्टी करता येऊ शकल्या नसत्या. पण जी पूर्ण हायरार्की आहे तीच स्वच्छ असल्यामुळे तुम्ही 4 गोष्टी करू शकता. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतं, अर्थात पत्रकार आणि पत्रकारिता. या क्षेत्रात जर पाहिलं असेल तर आपण अजूनही अनेक तरुण आणि काही जुनी मंडळी, बुजुर्ग मंडळी जी आहे ती या पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आपण पाहिलं असेल काही दिवसापूर्वी दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये एक तरुण पत्रकार जी आहे ती अनुजा धाकरस जी आहे ती समोर येताना पाहायला मिळाली. ती कोणत्या चॅनलची आहे, ती कोणत्या प्रतिनिधीचं काम करते, कुठल्या चॅनलची, त्यावर आपण भाष्य करत नाही आहे. मी देखील एका वृत्तसमूहामध्ये काम करतोय, मीडियामध्ये प्रिंट आणि डिजिटलमध्ये काम करतोय. मात्र पत्रकारिता सध्याची कुठल्या मार्गावर चालली आहे? आपण पाहिलं असेल शिवसेनेचे खासदार असलेले नुकतेच आपण पाहिलं असेल त्यांनी वक्तव्य केलं होतं, पत्रकारांनी देखील त्यांचा निषेध केला होता. काल शिंदे सेनेचे आमदार आहेत त्यांनी देखील भरसभेमध्ये पत्रकारांविषयी जे आहे ते धमकीवाजा त्यांनी बोलणं गेलं. पत्रकारांवर सातत्याने होणारे वक्तव्य आणि त्यांच्यावर होणारे धमकीवाजा इशारे हे कुठं चालले? समाजात पत्रकारांची गरज इतकी असताना समाजाला खऱ्या अर्थानं पत्रकार हे आवाज उठवण्यासाठी, प्रत्येक घटनेवर, अन्याय झालेल्या घटनेवर आवाज उठवण्यासाठी पत्रकारांची गरज असते. मात्र पत्रकारांना जी आहे ती दुय्यम वागणूक सातत्यानं मिळत आलेली आहे. आपण पाहिलं असेल तर या मुद्द्याचं बोलामधून आपण हाच विषय असा जरा मांडतोय की अनुजा धाकरस सारखी यंग तरुणी पत्रकारितेत आपलं वेगळं नावारूपास आलेलं नाव जे आहे ते समाज माध्यमामध्ये गाजताना पाहायला मिळालंय. आपण पाहिलं असेल तर तिची वक्तव्य जी आहे ती अनेकांना चिंतन करायला लावणारी आहेत. पत्रकारितेच्या एकंदरीत सर्वच बाबतीवर त्यांनी भाष्य देखील केलेलं आहे. ही पाकिटमार अशी देखील वक्तव्य त्या संदर्भात झालेली आहेत. त्यामुळं प्रत्येक क्षेत्रामध्ये, पोलीस असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, आरोग्य असेल, सर्वच यंत्रणांमध्ये काही महाटग असतात की त्यांच्यामुळं पूर्ण क्षेत्राला जे आहे ती कीड लागली जाते. आणि अशाच सर्व क्षेत्रामध्ये प्रत्येकानं जर ठरवलं आपण आपल्या क्षेत्रामध्ये प्रामाणिक काम करणं गरजेचं आहे, हे जर आत्मविश्वासानं आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलं तर कोणत्याही जी गोष्टीची आहे ती आपल्याला गरज भासणार नाही. अनुजा धाकरसनं जे काय व्हिडिओ तिचा व्हायरल होतो, एका यूट्यूबला तिनं दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय आणि आज खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या पत्रकारांना अनुजा धाकरस मॅडम सारख्या पत्रकारांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. ज्या पद्धतीने अनेक तरुण चेहरे पत्रकारितेमध्ये आज सध्याच्या घडीला आहेत आणि अनेक ग्रामीण भागातले बातमीदार जे आहेत ते वार्ताहर जे आहेत ते प्रिंट मीडियामध्ये काम करताना पाहायला मिळतात, यूट्यूबमध्ये काम करताना पाहायला मिळतात. मात्र पत्रकारिता कशासाठी आहे, काय करू शकतो आपण, त्याचा फायदा सर्वसामान्यांना देणं कितपत गरजेचं आहे आणि काही नग आहेत मात्र ते पत्रकारितेचा गैरवापर करताना पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळं अनेक पत्रकारांना त्या गोष्टीचा जो आहे तो सामना करावा लागतोय. एकीकडे आपण भाष्य करत असतो एखाद्या व्यक्तीच्या विरोधात नसतो तर त्या घडलेल्या घटनेवर आपण भाष्य करत असतो. त्या घटनेवर घडलेल्या भाष्य करत असताना त्या नेत्याच्या समर्थकाला राग येतो, दुसऱ्या समर्थकाला वाटतं की हा आपला आहे, तो आपला आहे. ही वेगवेगळी छाननी जी झालेली आहे, फाळणी जी झालेली आहे पत्रकारितेची थांबणं गरजेचं आहे. हा पत्रकार त्या नेत्याचा, हा पत्रकार त्या नेत्याचा, हे वाटणीचा प्रकार जो आहे तो पत्रकारिता क्षेत्रामध्ये वाढताना पाहायला मिळतोय. त्यामुळं स्वाभिमानी, बेधडक आणि निर्भीड पत्रकारितेची खऱ्या अर्थानं समाजाला गरज आहे. आपणही सर्वच जण मिळून खऱ्या अर्थानं पत्रकारितेचा
वसा आणि वारसा सक्षमपणे पुढे नेऊयात. अनुजा दाखरस्ताईचं देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मी अभिनंदन करतो, कारण खऱ्या अर्थानं बरं कोणाला वाटेल यापेक्षा खरं नेहमी ते बोलत आलेले आहेत आणि या खरेपणाला आम्ही त्यांच्या पत्रकार या नात्यानं सॅल्यूट करतोय. तुम्ही पाहत राहा मुद्द्याचं बोला.